मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात एक पद असं असतं जे फक्त खुर्ची नसतं तर संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व असतं. ज्यांच्याकडे हे पद असतं तो नेता केवळ मंत्री नसतो तर त्या जिल्ह्याचा मायबाप, आधार आणि विकासाचा शिल्पकार असतो. या पदाचं नाव आहे पालकमंत्री पद. सिद्धांत असा आहे की पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा संरक्षक. जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्न, प्रत्येक अडचण, प्रत्येक विकास काम ह्या सगळ्यांवर लक्ष ठेवणारा नेता. पण मंडळी, सगळ्या जिल्ह्यांना हा पालकत्वाचा आधार मिळतोच असं नाही. काही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळतात पण त्यांचं पालकत्व मात्र कधीच मिळत नाही. पूर्व विदर्भातील 2 जिल्हे भंडारा आणि गोंदिया यांची कथा अगदी अशीच आहे. पालकमंत्री मिळाले पण प्रेम मात्र कधी पदरात पडलंच नाही. मी असं का म्हणतोय हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी संघर्ष आणि तुम्ही पाहत आहात झकास मराठी. मित्रांनो, भंडारा आणि गोंदिया हे विदर्भातील जुळे जिल्हे. निसर्गाने या भूमीला भरभरून दिलं आहे. धान्याची कोठारे, जलसंपत्ती, जंगल संपत्ती, खनिज संपत्ती, इतकंच नाही तर मेहनती शेतकरी आणि सांस्कृतिक परंपरा. पण एक विचित्र योगायोग आहे, ह्या जिल्ह्यांना वारसा मिळाला आहे तो धान संपत्तीचा, आणि त्यासोबतच एक वेगळं वरदानही मिळालं आहे, तो म्हणजे इम्पोर्टेड पालकमंत्र्याचा वरदान. हो, इम्पोर्टेड. कारण या जिल्ह्यांचं नेतृत्व बहुतेक वेळा स्थानिकांकडे नसून बाहेरून आलेल्या नेत्यांकडे सोपवलं गेलं आहे. आणि त्यामुळेच भंडारा जिल्ह्याच्या राजकीय आकाशात पुन्हा एकदा नवा नाट्यमय बदल घडला. महायुती सरकारने भंडाऱ्याचे पालकमंत्री असलेले भाजप नेते आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना अचानक बाय बाय केलं आणि त्यांच्या जागी पालकमंत्री पदाचा ताज देण्यात आला, तो म्हणजे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांना. सरकारचा निर्णय आला, खुर्ची बदलली, पण भंडाऱ्याच्या जनतेच्या मनात एकच प्रश्न घुमू लागला, आम्हाला नेमकं मिळालं तरी काय? स्थानिक नेतृत्व की पुन्हा एकदा इम्पोर्टेड पालकमंत्री? ह्या सगळ्या घडामोडींनी भंडाऱ्याच्या राजकारणात चर्चांना भडका उडला. राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले, कारण सावकारे यांच्या कार्यकाळात जनतेत नाराजी वाढत चालली होती. विकास कामे रखडली, प्रशासनावर पकड सैल पडली आणि लोकांचा संयम संपत चालला होता. इतकी नाराजी निर्माण झाली होती की अखेर सरकारलाही बदल करण्याशिवाय पर्याय उरला नाही. पण प्रश्न असा आहे की नवा पालकमंत्री दिला, पण भंडाऱ्याच्या अपेक्षांचं काय? कारण डॉक्टर पंकज भोयर हे आधीपासूनच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, म्हणजे एकाच वेळी 2 जिल्ह्याची जबाबदारी. आणि इथेच भंडाऱ्याच्या लोकांच्या मनात शंका निर्माण झाली, कारण भोयर हे वर्ध्याचेच असल्यामुळे त्यांचं पहिलं प्राधान्य हे वर्धाच राहणार आहे. मग भंडाऱ्याला ते किती वेळ देणार? जिल्ह्याच्या समस्या ऐकायला ते किती वेळ काढणार? हा प्रश्न आधीचाच होता आणि त्यांचं उत्तर नुकत्याच झालेल्या एका घटनेमधून मिळालं. तुमसर येथे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करण्यात आला. सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी हा जनता दरबार भरवण्यात आला होता. पण या दरबारात घडलं काहीतरी वेगळंच. कारण समस्या मांडायला लोक इतकं पुढे आले की तक्रारींचा अक्षरशः पाऊसच पडला. हो, 1-2 तक्रारी नाही तर तब्बल 200 तक्रारी. लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली. तक्रारींचा ओघ सुरू असताना तुमसरच्या जुन्या बसस्थानकाजवळ एक वेगळाच प्रसंग घडला. एपीएसआयचे प्रदेशाध्यक्ष वैभव चोपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. म्हणजे जनता दरबारात लोक समस्या मांडत होते आणि बाहेर आंदोलन सुरू होतं. दरबारात नगरसेविका रोशनी विवेक भोंडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. तुमसर शहरातील पाणी पुरवठा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आणि प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी थेट पालकमंत्र्यांसमोर केली. या मागणीमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा मुद्दाही जोरात पुढे आला. परसवाड्याचे उपसरपंच पवन खवास, श्याम नागपुरे आणि सरपंच पटले यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले, तर माजी उपसभापती शिशुपाल गौपाले यांनी बावनथडी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इतक्या तक्रारी आणि आरोपानंतरही पालकमंत्री भोयर यांनी सर्व तक्रारींचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. पण प्रश्न असा आहे की आश्वासन आणि कृती याच्यामध्ये किती अंतर असतं हे भंडाऱ्याच्या जनतेला चांगलंच माहीत आहे. कारण जिल्ह्यात फक्त पाणी पुरवठ्याच्याच नाही तर शिक्षण क्षेत्रातही गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. भंडारा जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था सध्या मोठ्या संकटात आहे. सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि उरलेल्या शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अक्षरशः अधांतरीच लटकलेलं आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर 8 दिवस मोठं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाची मुख्य मागणी होती 876 शिक्षकांची पदभरती एकाच वेळी करण्यात यावी, जी अद्यापही झालेली नाही। मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही आंदोलनात सहभागी घेतला। पण इथे एक प्रश्न निर्माण झाला, हे आंदोलन खरंच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी होतं की यामागे काही वेगळंच राजकीय गणित होतं? कारण राज्यात सत्तेत असलेले नेते जिल्हा परिषदेतही सत्तेत आहेत, मग पदभरतीचा प्रश्न आधी का सुटला नाही? आंदोलनाची वेळ नेमकी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळातच का आली? हे प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत। सध्या भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 850 पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत। जिल्ह्यात एकूण 793 शाळा कार्यरत आहेत आणि या शाळांमध्ये जवळपास 75,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। 4 महिन्यांपूर्वी पवित्र पोर्टलद्वारे काही शिक्षकांची भरती करण्यात आली, पण ती संख्या अत्यंत अपुरी आहे। शिक्षक समायोजनानंतरही अजून 600 पेक्षा जास्त शिक्षकांची गरज आहे। याशिवाय 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णयही चर्चेत आहे। जर या शाळा बंद झाल्या तर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उभा राहतो। भंडारा हा विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे। शेती, उद्योग आणि नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध, पण राजकीय दुर्लक्षामुळे विकासाची गती मंदावली आहे। इम्पोर्टेड पालकमंत्र्याच्या या परंपरेमुळे जिल्ह्याचा आवाज नेमका दुर्लक्षित राहतो। भंडाऱ्याच्या जनतेला वाटत होतं की नवीन पालकमंत्री आल्यावर काहीतरी बदल होईल, नवीन दिशा मिळेल, पण सध्याची परिस्थिती पाहता लोकांच्या अपेक्षावर पाणी फिरल्याचं चित्र दिसत आहे। म्हणूनच आता भंडाऱ्याच्या जनतेच्या मनात एकच प्रश्न घुमतोय, पालकमंत्री साहेब खरोखरच पालकमंत्री म्हणून पात्र ठरत आहेत का? कारण जिल्ह्यात समस्या आहेत, तक्रारी आहेत, आंदोलने आहेत, पण समाधान मात्र कुठे दिसत नाही। म्हणूनच आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, भंडाऱ्याला खरा पालकमंत्री मिळणार का, की पुन्हा एकदा खुर्ची बदलणार? हा निर्णय भविष्यात होईल, पण आजचा प्रश्न मात्र स्पष्ट आहे, भंडाऱ्याच्या जनतेला इम्पोर्टेड पालकमंत्री नको, तर खरा पालकमंत्री हवा आहे। आजची व्हिडिओ संपूर्ण पाहण्याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। जर आपण झकास मराठीला आतापर्यंत सबस्क्राइब केले नसाल तर सबस्क्राइब करा।